नमस्कार. मी कपिल कुलकर्णी. आज एक विषय घेऊन मी तुमच्या समोर आलोय. नक्कीच सध्याचा बर्निंग इश्यू कोविड-19 कोरोना. आपल्याला माहिती आहे की न्यूज चॅनेल लावलं तरी कोरोना, कुणाला आपण फोन केला तरी कोरोना, न्यूजपेपर उघडला तरी सुद्धा कोरोना. कारण हे संकटच असं आहे की ज्याला आपण सध्या धैर्यानं तोंड देतोय आणि त्यातून बाहेर येण्याचा नक्कीच मार्ग आपण शोधतोय आणि नक्कीच त्याला धैर्यानं तोंड देतोय. मला तुमच्याशी ह्या विषयावर बोलायचं आहे की या कोरोना नंतर आपल्या वैयक्तिक, सामाजिक, राजकीय किंवा जागतिक पातळीवर काय पद्धतीचे आमूलाग्र बदल घडून येऊ शकतात. एका इंग्लिश पिक्चरच्या डायलॉगमध्ये मी असं ऐकलं की सध्याचं जनरेशन, सध्याचं काय म्हणजे आपल्या आई वडिलांचं जनरेशन सुद्धा इतिहासातलं एक मधलं अपत्य म्हणजेच मिडल चाइल्ड, ज्याच्याकडे फार कुणाचं लक्ष सुद्धा नसतं. साहजिक आहे, कारण आपण कधी जागतिक महायुद्ध पाहिली नाही, लाखो लोकांचे जीव घेणारे महारोग पाहिले नाहीत, कुणीतरी आकाशातून येऊन आपल्या डोक्यावर बॉम्ब टाकले नाहीत, आपण जागतिक महामंदी पाहिली नाही किंवा आपण स्वातंत्र्य लढा अनुभवला नाही. त्याच्यामुळं आपली जनरेशन म्हणजे बोरिंग जनरेशन आहे. आता सध्याच्या काळामध्ये जर त्या डायलॉगचा रायटर कुणाला सापडला तर 3 फूट लांबीच्या काठ्या घेऊन सोशल डिस्टन्सिंग फॉलो करून लोक त्याला बडवतील. ठीक आहे, विनोदाचा मुद्दा थोडा बाजूला, पण सांगण्यामागचा हेतू आहे की इतिहासानं सुद्धा अनुभवलं नाही अशी ही घटना आपण फक्त अनुभवत नाहीये, आपण ती लिटरली जगतोय. आणि त्याच्यामुळे आपलं वागणं, बोलणं, चालणं इतकं बदलून गेलंय. हा, याचे काही परिणाम तात्पुरते असतील, पण काही परिणाम हे आपल्या आयुष्यावर दूरगामी परिणाम घडवून आणतील. मी माझ्या व्हिडिओची ही विभागणी 5 भागात करतो. एक तर जागतिक अर्थव्यवस्था, दुसरं म्हणजे राजकारण, तिसरं म्हणजे खाजगीकरण, चौथं म्हणजे पर्यावरण आणि 5वं आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे मानवी हितसंबंध. तर जागतिक अर्थव्यवस्थेचा आपण विचार केला तर सध्या जगातील सगळेच नेते किंवा राजकीय नेते हा विचार करतायत की नक्की वाचवायचं तरी काय, म्हणजे लोकांचे प्राण आणि जीव वाचवायचे ही अर्थव्यवस्था. हा, हे बरोबर आहे की लॉकडाऊनमुळे लोकांच्या हालचालींवर मर्यादा येतात आणि त्याच्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव किंवा संसर्ग हा खूप प्रमाणात कमी होतो, पण त्याचबरोबर अर्थव्यवस्थेला सुद्धा खूप मोठा धोका निर्माण होतो. आता अर्थव्यवस्था कशावर अवलंबून असते? एक तर म्हणजे प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादन, दुसरं म्हणजे वेजेस म्हणजे वेतन, आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रोडक्टची जी काही सप्लाय चेन असते म्हणजेच पुरवठा साखळी. आता सध्याच्या काळामुळे ह्या सगळ्या सुविधा ठप्प आहेत. या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करताना एक अर्थतज्ञ असं म्हणतात की आपण कोरोनाची तुलना जरी युद्धासारखी करत असू तरी सुद्धा युद्धात जी स्ट्रॅटेजी वापरली जाते ती आपण ह्या घडीला वापरू शकत नाही. कारण युद्धामध्ये उत्पादन वाढतं, ज्याला आपण वॉर टाइम इकॉनॉमी असंही म्हणू शकतो. पण सध्या आपल्याला अँटी वॉर टाइम इकॉनॉमी ही व्यवस्था लावावी लागेल. म्हणजेच काय, तर उत्पादन जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला कमी करता आलं पाहिजे. आणखीन सोप्या पद्धतीने सांगायचं झालं तर लोकांच्या उपजीविकेवर परिणाम न करता जेवढं उत्पादन कमी करता येईल तेवढं आपल्याला कमी केलं पाहिजे. म्हणजेच काय, तर ज्या अनावश्यक गोष्टी असतील, वस्तू असतील, सेवा असतील, त्याचा मोह आपल्याला कमी करावा लागेल. आता अर्थव्यवस्था म्हणजे सेवा, वस्तू यांची विक्री आणि खरेदी एवढं आपल्याला माहिती. जगातील कितीतरी विकसित अर्थव्यवस्था आहेत, त्या सुद्धा याच मॉडेल भोवती आपल्याला फिरताना दिसतात. पण ह्यामुळेच कदाचित त्या मागे जाऊ शकतात आणि भारत आणि मेक्सिको यांसारख्या विकसनशील अर्थव्यवस्था ज्या आहेत त्या महासत्तेच्या वाटेवर जाताना आपण पाहू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे राजकारण. आता प्रत्येक राज्यातील किंवा आपण म्हणू शकतो जगातील राजकीय व्यवस्था ही किती सक्षम आणि स्वयंपूर्ण आहे, ही परीक्षा सध्या कोरोनाच्या संकटाच्या विरोधात ती कशा प्रकारे तोंड देते याच्यावर अवलंबून आहे. कदाचित इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल ज्याच्यावरून ही गोष्ट आपण ठरवतोय. पण सध्याच्या काळामध्ये हे जे संकट आलं याच्या विरोधात तोंड देण्याचं नेतृत्व कुणाकडे जातं, प्रतिनिधित्व कुणाकडे जातं, ही सुद्धा गोष्ट महत्वपूर्ण असू शकते. म्हणजेच काय, कुठल्या देशानं कुणाला काय मदत केली किंवा औषधाचा पुरवठा कुणी कुणाला केला, कोणकोणत्या देशांनी एकमेकांबरोबर सहकार्य केलं, यावरून आंतरराष्ट्रीय हितसंबंध सुद्धा आपण पाहू शकतो. म्हणजेच काय आहे, तर राजकारणातील अतिशय आमूलाग्र आयडेंटिटी असणारे घटक म्हणजे जात, पात, वर्ण, वंश, भेद या सगळ्या गोष्टी बाजूला राहून एक अत्यंत महत्वाची गोष्ट पुढे येऊ शकते, ती म्हणजे वेलफेअर. म्हणजेच काय, तर हित. जर राजकीय नेत्यांच्या दृष्टीने विचार करायचं झालं तर ते आपल्या देशातील साधन संपत्तीचा वापर करून जनतेला या गोष्टीतून कशा प्रकारे दिलासा द्यायचा प्रयत्न करतायत यावरून सुद्धा त्यांच्या भवितव्याची
जाणीव किंवा भवितव्य त्यांचं पुढे येऊ शकतं. तिसरी गोष्ट आहे म्हणजे खाजगीकरण. आता एक मूल्य असं खाजगीकरणाचं आहे की जेवढी जास्त प्रोडक्टिव्हिटी तेवढा जास्त नफा. आणि हे कशावर अवलंबून असतं तर लेबर प्रोडक्टिव्हिटी ग्रोथ यावरती हे अवलंबून असतं. म्हणजेच काय तर कमी माणसांमध्ये जास्त उत्पादन. त्याच्यामुळं प्रशासकीय व्यवस्थेवर मार्केटचं प्रेशर येतं. म्हणजेच काय तर प्रशासकीय व्यवस्था म्हणजे एक प्रकारचा व्यवसाय आहे आणि त्याच्यातून आपल्याला नफा मिळवायचा आहे अशा प्रकारचं प्रेशर. त्याच्यामुळं गोष्ट अशी झाली आहे की कामगारांचं जे काही भवितव्य आहे ते मार्केट रिस्कवर डिपेंड आहे. त्याच्यामुळं अल्टिमेटली मार्केट रिस्कवरती कामगारांची जी काही आपण म्हणू शकतो कामगारांचं भवितव्य अवलंबून आहे, तर त्याच्यामुळं ते पुढे जाऊन सरकारच्याही हातात आहे. पण सध्याचा ट्रेंड आपल्याला कुठंतरी बदलताना दिसतो. कारण अगं आरोग्य व्यवस्था असेल आणि कामगार असतील यांचं जे भवितव्य आहे ते खाजगी क्षेत्राच्या हातातून निसटून जाऊन सरकारच्या हातामध्ये जाताना दिसतंय. म्हणजेच काय तर आपण जी पावलं उचलतोय करोनाला लढा देण्यासाठी आपण जी काही पावलं उचलतोय ती डायरेक्ट जाऊन मार्केट आणि स्टॉक एक्सचेंज यालाच आव्हान देतात. म्हणजे बघा ना 3 महिन्यापूर्वी आता बाकीच्या देशांनी जी काही पावलं उचलली 3 महिन्यापूर्वी या गोष्टी अशक्य वाटत होत्या. म्हणजेच काय तर फ्रान्समध्ये उद्योगधंद्यांचं राष्ट्रीयकरण झालं किंवा होतंय. युकेमध्ये वाहतुकीकरणाचं राष्ट्रीयकरण होण्याची दाट शक्यता आहे. किंवा स्पेनची जर आपण गोष्ट कन्सिडर केली तर स्पेनमध्ये हॉस्पिटल्सचं सरकारीकरण होताना आपण पाहू शकतो. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा कुठेतरी खाजगीकरणावरती परिणाम दिसू शकतो. पुढची गोष्ट म्हणजे पर्यावरण. आता ह्या कोविड-19च्या प्रादुर्भावामुळं इंडस्ट्रीजची धडधड थांबली आहे किंवा फ्लाईट्स बंद पडलेल्या आहेत किंवा आपण हे म्हणू शकतो की मेट्रो सिटीजमधली प्रदूषणं कमी झालेली आहेत. आता ह्याचा परिणाम किती काळ टिकतो ही नक्कीच औत्सुक्याची बाब आहे. सध्या वर्क फ्रॉम होम ही सुद्धा गोष्ट खूप कॉमन झाली. म्हणजे पर्सनली मी सुद्धा वर्क फ्रॉम होम करतो. पहिल्यांदा जी गोष्ट चॅलेंजिंग किंवा स्ट्रगल बेस्ड वाटत असली तरी सुद्धा आता असा एक विश्वास मनामध्ये आलाय की येस वी कॅन डू इट. म्हणजे आपण सेल्फ डिपेंडन्सी ह्यातून जास्त वाढली आणि त्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी कुठं ना कुठंतरी वाढलेली आपल्याला दिसून येते. आता ही जी वर्क फ्रॉम होमची जी काही कन्सेप्ट आहे ही आधी प्रचलित होती पण भारतासारख्या कारण त्याची प्रॉपर सिस्टीम नव्हती. पण ही जी आता सिस्टीम तयार केली जातीये किंवा झालेली आहे ती कदाचित पुढे चालू शकते. कारण आपण मुंबईसारख्या जर शहरांचा विचार केला तर एका सामान्य माणसाला दिवसातील 4 ते 5 तास हे प्रवासावरच वाया घालवावे लागतात. त्यांच्यासाठी कदाचित ही व्यवस्था म्हणजे वरदान ठरू शकते. दुसऱ्या बाजूने विचार केला तर लाखो लोकांचं जर ऑफिसमध्ये जाणंच बंद झालं तर नक्कीच कार्बनचं उत्सर्जन थांबेल. ती वेगळीच गोष्ट आहे. या कोरोनामुळे एक आणखीन गोष्ट आपल्या समोर येते की लोक अपव्यय खूप टाळायला लागलेत. मग तो अन्नाचा असेल किंवा बाकीच्या वस्तूंचा असेल. त्याच्यामुळे लोक खूप काटकसरी झाले. त्याच्यामुळे पुढे जाऊन कोरोनाचा प्रादुर्भाव टळला, धोका टळला तरी सुद्धा लोकांच्या मनामध्ये काटकसरीची भावना ही नेहमीच राहील. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आणि नक्कीच ह्याचा पर्यावरणाला खूप फायदा होतो. शेवटची आणि अत्यंत महत्वाची बाब म्हणजे मानवी हितसंबंध. करोनाचा प्रादुर्भाव वाढला, करोनाचा प्रादुर्भाव वाढतोय पण त्याच्याबरोबर आणखीन एका गोष्टीची प्रादुर्भाव वाढतोय ती म्हणजे भीती आणि भय. लोकांच्या मनामध्ये खूप भीती निर्माण झाली आहे आणि त्याचे जे काही परिणाम आहेत ते आपण पाहतोय. म्हणजे लिटरली डॉक्टर्स आणि नर्सेसना त्यांची घरं खाली करायला होत आहेत. त्यानंतर एक गोष्ट आपण पाहतोय की लोकांच्या मनामध्येच असुरक्षितता निर्माण झाल्यात. एकमेकांवर लोक संशय घेऊ लागलेत आणि ह्यामध्ये कुठं लोकांची चूक दिसत नाहीये पण त्यांच्या मनामध्ये कुठंतरी अविश्वास आणि भय हे निर्माण झालंय. त्याच्यामुळे एका जागतिक अहवालात असं म्हटलंय की करोनाचा धोका टळल्यानंतर सुद्धा लोकांच्या मनामधला अविश्वास आणि भय कमी होण्यासाठी नक्कीच काही काळ लागेल. जर आपण वर्ल्ड बँकेचा एक अहवाल पाहिला तर त्यामध्ये असं सांगितलंय की गरीब आणखीन गरीब होताना दिसतील. म्हणजे आपण जर भारताचाच विचार केला तर जवळपास आणखीन 4 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या खाली ढकलले जाऊ शकतील. याचाच अर्थ असा आहे की सामाजिक असमानता नक्कीच याच्यामुळं वाढताना दिसू शकते. जर न्यूयॉर्क टाइम्सचा आपण एक अहवाल पाहिला तर त्यामध्ये असं सांगितलं की जी लोक घरामध्ये अडकलेली आहेत किंवा जी लोक घरगुती हिंसा असेल किंवा बाल लैंगिक शोषण याला जी बळी पडत आहेत त्यांच्या आयुष्यावर खूप याचा वेगळा फरक पडलेला दिसू शकतो. पण हे होत असताना एक गोष्ट मात्र नक्कीच समोर येते
की मानवनिर्मित यंत्रणा जरी बंद पडल्या असतील तरी अशा काळामध्ये माणूसच माणसाला तारू शकतो. आणि त्याच्यामुळं पुढं जाताना जर आपल्याला शेप द्यायचा असेल तर आपल्याला एकजुटीनं काम करण्याची गरज आहे. कारण एक छोटासा मोहरा आहे की हातात घेऊन 10 हिरे उभा राहा तू आरशापुढे. हातात घेऊन 10 हिरे उभा राहा तू आरशापुढे आणि दिसेल तुला 11वा कोहिनूर. लक्ष जाता स्वतःकडे, लक्ष जाता स्वतःकडे. तर स्वतःवर विश्वास ठेवून आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे. या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित अभ्यासल्या पाहिजेत. त्यानुसार आपण आपली पावलं सुद्धा ठरवली पाहिजेत. तर ह्या व्हिडिओमधून जर तुम्हाला काही महत्त्वाची किंवा चांगली माहिती मिळाली अशी वाटत असेल तर तुमच्या प्रतिक्रिया मला नक्कीच कळवा. तुम्हाला नवीन माहिती मिळाली असेल तर तुमच्या मित्रांबरोबर आणि तुमच्या नातेवाईकांबरोबर ह्या नक्कीच गोष्टी शेअर करा. धन्यवाद.